नमस्कार, मी सुरेखा. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपल्याला बनवायचे आहेत मेथीचे पराठे. तर त्यासाठी मी घेतले 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त तांदूळाचं पीठ, तेवढ्याच प्रमाणात डाळीचं पीठ व मेथीची भाजी. तर साधारणतः ही अर्धी जुडी आहे. त्यानंतर आता परत आपल्याला दुसरं साहित्य घेतलं आहे आपण. तर मी त्यासाठी घेतलं आहे परत मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या जवळजवळ 10 ते 15, तेल, त्यानंतर घेतले आहेत ओवा, पांढरी तीळ, हळद व जिरं. अशा प्रकारे आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात आधी आपण जी मेथीची भाजी आपण निवडून ठेवलेली होती तिला आता आपण स्वच्छ 1-2 पाण्यांनी धुवून घेणार आहोत. कारण त्याच्यातली जी माती आहे ना ती सगळी स्वच्छ निघून जायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला आता यांना 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे मेथीची भाजी. तर बघा, हलक्या हाताने व्यवस्थित जास्त न चोळता वरवरती व्यवस्थित असं अलगद धुवायची आहे तिला. तर अशा प्रकारे आपल्याला जी मेथीची भाजी आहे ती स्वच्छ धुवून काढायची आहे. परत अजून 1 पाण्याने स्वच्छ धुवायची आहे. तर बघा, मी ही मेथीची भाजी धुवून काढली आहे. जे खालचं पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे. ते पाण्याचा काही यूज नाही आहे. त्यानंतर आता ती जी भाजी आहे ती एका भांड्यात काढायची आहे. आता आपण हिला बारीक कापून घेणार आहोत. तर त्यासाठी मी कापायला घेतली आहे पावशी. नंतर मेथीची भाजी आहे ती डालकीत काढून घेतली छोट्या. वर आता थोडी थोडी भाजी घेऊन आपल्याला ती कट करून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे मी भाजी कट करून घेत आहे. व्यवस्थित बारीक कट करायची आहे. जास्त जाड पण नाही व जास्त बारीक पण नाही. मीडियम साईजने आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला टाकायची त्याच्यामध्ये कोथिंबीर. तर कोथिंबीर पण मी स्वच्छ धुवून घेतली व हिला पण मी बारीक कट करून मेथीच्या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला भाजी व कोथिंबीर कापून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण जी हिरवी मिरची घेतली आहे ती हिरवी मिरचीचे देठ काढून घ्यायचे. आता आपण हिला जे आहे ना कुटून घेणार आहोत. तर बघा, मी या हिरव्या मिरच्यांचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. ही जी मिरची आहे ना ही तिखट नाही आहे. त्याच्यामुळे मी 4 मिरच्या घेतल्या आहेत. अजिबात तिखट नाही आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. त्यानंतर मी याच्यात टाकते लसूण. 10 ते 12 म्हणजे 15 आपल्या लसणाच्या पाकळ्या आहेत. त्यानंतर आपल्याला जेवढं आपल्या दशम्यांसाठी मीठ लागणार आहे तेवढं मीठ मी ह्या मिरचीमध्ये टाकून घेतलं आहे. त्यानंतर टाकायचं आहे जिरं. तर आता हे जे आहे आपल्याला मस्त असं जास्त बारीक नाही जास्त जाड नाही असं करून घ्यायचं आहे. तर तुम्ही हवं तर याला मिक्सरमध्ये पण काढू शकता, पण मी कुटून घेते. त्यानंतर आता आपल्याला डो तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी घेतलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ. त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा एक्स्ट्रा डाळीचं पीठ. तेवढ्याच प्रमाणात घेतलं आहे तांदूळाचं पीठ. त्यानंतर मी टाकते त्याच्यात पांढरी तीळ. त्यानंतर टाकायच्या आहे थोड्याशा ओवा. हे बघा, ओवा आपल्याला क्रश करून टाकायचे आहेत. त्यानंतर टाकायची आहे थोडीशी हळद. नंतर आपण जे कुटून घेतलं होतं
ते सारण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे व याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला याचा आता गोळा तयार करायचा आहे. तर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला जसं आपण पोळ्यांसाठी जशा प्रकारे आपण कणकेचा गोळा तयार करतो ना, तेवढाच सैलसर आणि तशाच प्रमाणात आपल्याला गोळा भिजवून घ्यायचा आहे. तर बघा, मी अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मी गोळा म्हणजे डो लावून घेतलेला आहे. त्यानंतर आता याला बाइंडिंगसाठी आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर बघा, मी थोडंसं तेलने त्याला मसळून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं जे पीठ आहे ते मळून झालं आहे. त्यानंतर आता आपण पोळपाट व लाटणं घेऊ लाटण्यासाठी. त्यानंतर आता आपल्याला तवा पण ठेवून घ्यायचा आहे. तर मी तवा ठेवून घेतला. आता गॅस ऑन करून घेऊ. तर थोडंसं हाताला पीठ लावायचं आहे, त्याच्यानंतरच मग ते घ्यायचं आहे. तर बघा, मी अशा प्रकारे छोटासा गोळा घेतला, त्याला लाटून घेतलं थोडंसं, अशी पारी लाटली. वर ज्या प्रकारे आपण पोळ्यांना जसं तेल लावून हे करतो ना दुमडून, तशाच प्रकारे आपल्याला गोळा तयार करून लाटून घ्यायचे. फक्त ही म्हणजे हा जो पराठा असतो ना, तर याला आपल्याला आपण जी रेग्युलर पोळी लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडासा जाड ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर बघा, मी लाटून घेत आहे. तुम्ही हवं तर याला बारीकही करू शकता, पण जाड म्हणजे अजून छान लागतो. त्यानंतर आता मी तव्याला तेल लावून घेते. तवा पण तापला आहे आपला, त्याच्यात टाकला मी पराठा. तसाच आता आपल्याला परत दुसरा पराठा पण तयार करून घ्यायचा आहे. बघा, आता याला पलटवलं आम्ही. तर हा जो पराठा आहे ना, याला व्यवस्थित चारही बाजूने शेकायचा आहे. कुठलीही कळा कच्ची नको राहायला, कारण थोडाफार बी जर कच्चा राहिला ना हा पराठा, मग त्याची चव थोडी खराब होते. त्याच्यामुळे व्यवस्थित शेकायचा आहे याला. आणि गॅस आपल्याला जास्त लो पण नाही, जास्त म्हणजे फुल पण नाही. आपल्याला मीडियम गॅसवरती याला शेकायचं आहे. कारण जास्तच जर कधी फुल गॅस असेल तर मग आपले पराठे जळायला लागतात आणि मग ते पूर्णपणे व्यवस्थित भाजून नाही होत. कुठं कच्चे कुठं पक्के असे राहतात. तर अशा प्रकारे आपण पराठ्यांना थोडं थोडं तेल लावून शेकून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचे मित्र मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पडेल तुमच्या मोबाईलला. तर अशा प्रकारे आपल्याला हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे. तर हे जे पराठे असतात ना, हे खूप छान लागतात. तुम्ही याला लोणच्यासोबत खाऊ शकतात. तुम्ही लिंबूचं लोणचं, कैरीचं लोणचं, त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी, टमाटर सॉस, दही, म्हणजे मल्टिपल ऑप्शन आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत यांना खाऊ शकतात. आणि काही जरी नसलं तर तुम्ही भाजीसोबतही खाऊ शकतात. आणि नाही भाजी खायची तुम्हाला तर तेल तूप लावून पण छान लागतो हा पराठा. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे पराठे आहेत चारही बाजूने व्यवस्थित
शेकायचे आहेत तेल लावून लावून. तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल लावा, कमी जास्त तुम्हाला जसं आवडत असेल तसं लावा. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त लावू शकता, कमी आवडत असेल तर कमी. तर बघा अशा प्रकारे चारही बाजूने आपल्याला शेकून घ्यायचे आहेत. तर बघा किती छान दिसतोय, एकच नंबर लागतो खायला. हे बघा किती भारी दिसतोय. जर समजा हिरवी मिरची नाही आहे तर मग तुम्ही चटणीचे पण बनवू शकतात, तसं काही हरकत नाही की मिरचीच पाहिजे. पण मग माझ्याकडे होती त्याच्यामुळे मग मी टाकून दिली. पण मग नसली तरी हरकत नाही, चटणी टाकली तरी चालतं. तर बघा अशा प्रकारे आपल्याला सगळे जे पराठे आहेत ते व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत. घाई करायची नाही आहे, कारण फुल गॅसवरती जर तुम्ही शेकणार ना मग ते कुठं जळतील, कुठं कच्चे राहतील. त्याच्यामुळे मग ते आपल्याला जसं पाहिजे ना तशी त्याची चव नाही लागणार. आणि त्याच्यामुळे आपल्याला लो मीडियम गॅसवरतीच व्यवस्थित हळूहळू शेकून घ्यायचे आहेत. बघा किती छान दिसत आहे. तर अशा प्रकारे आता हा जो शेवटचा पराठा आहे तो पण मी आता शेकून घेत आहे. तर हे जे पराठे आहेत ना, तुम्ही लहान मुलांना, मोठ्या माणसांना किंवा डब्याला किंवा तुम्ही कुठं पिकनिकला वगैरे जाणार आहात तर तिथे पण तुम्ही घेऊन जाऊ शकता, कारण हे म्हणजे छानच लागतात. त्याच्यामुळे तुम्ही पिकनिकला वगैरे पण जाताना हे पराठे करू शकतात, कारण ते कमीत कमी 2 ते 3 दिवसपर्यंत काही खराब होत नाही. आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तर 4-5 दिवसपर्यंत आरामात जातात. पण सहसा एवढे 4-5 दिवस तर नको खायला, 2 दिवस ठीक आहे. हे बघा इतके छान झाले आहेत पराठे, किती सुंदर दिसत आहे. तर प्लीज माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कोणाला तुमचे मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. व असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी मला कमेंट करा. तर ठीक, तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ओके, बाय.